join with us and enjoy with the grand finale RK Trophy 2018. येणारे चेंडू मात्र राहिले ते आता 18 आणि गरज आहे ती मात्र 21 धावांची. सामना खूप क्लोज आहे आणि येणारे षटक सामन्यामध्ये खूप काही सांगून जाणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय भूषण भोईर, स्ट्रायकरला फलंदाज मात्र कॅप्टन टीम सक्सेसफुल कॅप्टन कैलास भोरजी. मोठा फटका ते जज करतो. खूप स्वस्तात बाद झालाय कैलास भोरजी. अनबिलिव्हेबल कॅच आणि फलंदाज बाद डीज आहे. शिवगर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. HK Stride. महाराष्ट्र शिवशक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदचरणानं महाराष्ट्र आपण पाहतोय. संतांची भूमी असणारा महाराष्ट्र, तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं लता मंगेशकर दिली, तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं सचिन रमेश तेंडुलकर दिला आणि तोच महाराष्ट्र आपण पाहतोय. दरी गुरुत नाद गुंजतो गरजा महाराष्ट्र माझा. जबरदस्त फलंदाज बाद झाला. यावेळी मात्र कैलास भोरजी बॅक टू पॅबल आणि यशस्वी संघनायक यावेळी मात्र बाद झाला शून्यावरती. येणारे चेंडू मात्र 17 आणि 21 धावांची गरज. सामना खूप क्लोज आहे. कट टू कट सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जो संघ चुका करेल तो स्पर्धेतनं मात्र हा सामना गमावा लागेल. जो संघ कूल माइंड आणि आपलं कॉन्सन्ट्रेट क्रिकेट वरती करेल तो संघ मात्र सामना जिंकेल या शंकाच नाहीये. गोलंदाज सज्ज, खूप चांगलं यश भूषण भोईरला, खूप चांगला यशस्वी गोलंदाज भूषण भोईर, त्याच्या अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण. ब्लॉकॉलचा चेंडू डिफेन्स केलाय फलंदाजानं पाहिलंय कारण कैलास भोरजी आताच बाद झालाय. जर आपण विकेट गमावली तर आपल्या संघावरती प्रेशर येईल आणि ही कुठेतरी जाणीव झाली फलंदाजाला. डिफेन्स स्ट्रोकला पसंती दिलं. खूप चांगलं क्रिकेट दाखवतात दोन्ही संघ. मात्र सामना कोण जिंकणार, आरके ट्रॉफी कोण उचलणार आणि कोण पहिल्या वर्षी ट्रॉफी जिंकून या स्पर्धेमध्ये जल्लोष करणार. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन ओव्हर द विकेट. यावेळी मात्र एज लागते फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. मात्र हे काय झालं, अनबिलिव्हेबल क्रिकेट. बघा गोलंदाजाला किती पश्चाताप झालाय, स्वतः डोक्यावरती हात देतोय. मात्र विकेट किपरने काय केलं हे कळलंच नाहीये. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, हेच क्रिकेट आहे. रमेश पिसारवे यांच्याकडे षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांचं खूप चांगलं सपोर्ट आहे स्पर्धेला. बघा अनबिलिव्हेबल कॅच होता. जर हा झेल टिपला असता तर सामन्यामध्ये काही चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. खूप सोपा झेल मध्ये जमिनीला दान केलाय. व्हॉट्स गोइंग ऑन, आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन, नोबडी नोज व्हॉट्स गोइंग ऑन इन दिस मॅच. गोलंदाज सज्ज होतोय तो पुन्हा एकदा सज्ज होतोय तो भूषण भोईर. ओव्हर द विकेट पुलटा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्स केलायत आणि हे 3 चेंडू मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतील कारण कैलास बाद झाल्यानंतर 3 चेंडू डिफेन्स केले त्या फलंदाजानं. त्यामुळे वेळ बदलते, काल बदलतो, सामना बदलतो. येणारे 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. थँक्यू अतुल, खूप चांगली माहिती सिंग यांच्या माध्यमातून आणि अतुल यांच्या माध्यमातून. येणारे चेंडू मात्र 15 आणि 21 धावांची गरज. सामना खूप क्लोज आहे. एखादा चौकार, एखादा षटकार सामन्याला कलाटणी देईल. मात्र एखादी विकेट सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देईल या संघाला. खूप लवकर केला फलंदाज, चेंज ऑफ पेस डिलिव्हरी. फलंदाज मात्र खूप थोडासा मात्र 5 चेंडू बीट झाला फलंदाज. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपल्याला मेडन षटक पाहायला मिळेल का? जे कैलास भोरजीने फेकलेलं षटक त्या षटकाची पुनरावृत्ती होईल का? कारण कैलास भोरजीनं एका षटकामध्ये हॅट्रिक प्राप्त करून मेडन षटक फेकलं होतं. बघायचं दुसरं मेडन षटक या स्पर्धेमध्ये, तिसरं मेडन षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार का? खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला सामना. यावेळी मात्र सहज खेळून काढलाय चेंडू. एकदा पूर्ण केली, 2 धावेचं मानस नाहीये कारण त्यांना माहिती सिंगल डबल ती कॉन्सन्ट्रेट करून सामना आपण जिंकू शकतो. मात्र खूप चांगला षटक मी कौतुक करेन भूषण भोईरचं, ज्यानं कैलास भोईरसारखा गडी बाद केला आणि ह्या चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिली. त्यामुळे येणारे चेंडू 12 आणि गरज येते मात्र आता 20 धावांची. 12 चेंडू 20 धावा. सामना अजूनही संपला नाहीये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरके ट्रॉफी 2018. बंगला माडी फिराया